शिकवलं, इतिहास काय शिकवलं, धर्म इतकं धर्म हे आहे. एकनिष्ठ. आता एवढा मोठा रावण, त्यांनी वानर सापडल्यानंतर थोडे हाल केले असतील का? हे एकच उदाहरण आहे, हो हो. कितीतरी उदाहरण. आणि ते राक्षसी लोक, हा. वानर म्हणजे त्यांचं खाद्य म्हणा, पण धर्म म्हणजे एकनिष्ठपणा. एक नाही. सामान्य बाई असती तर रावणाची वर्ष झाली असती, हा. म्हणजे सीता होती. सीता माता होत्या. आणि रावणाने काय तिच्याकरता कमी प्रयत्न केले का? खूप. खूप प्रयत्न. हो. धर्म शिकण्याचा टिकवला या लोकांनी धर्म. हा. धर्म म्हटला या लोकांनी काय केला? टिकवला. इतिहास भारताचा काय सांगतो? हरिश्चंद्र राजा राणी किंवा कोणते सगळी आपण धर्म आकारपर्यंत काय केला? शेवटपर्यंत टिकवला. शेवटपर्यंत ठेवला. हिंदू धर्मामध्ये काय कमी आहे? काहीच नाही. इतका गोड धर्म, मोठ्यांचे उपकार आहे. तुम्ही आंबेडकरांना शहाणा समजता, आपले नेतृत्व करतायत. नाही खरं. हो. आणि गावगल्ली खेड्यागणीस ते जे काही चालवतात ते पण कट्टर हिंदुत्व, कट्टर हिंदुत्व आहे ते. भरतखंडे नरदेव प्राप्ती, हे परमभाग्याची संबंध. हो. आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो, हे परमभाग्य आपलं. परमभाग्य मला. हो. आपल्याला उघड उघड बोलता येत नाही. हा. सणाच्या दिवशी मांस खातात ते लोक. हो. बकरी ईद म्हणतात. बकरी. काय करणार? कुठं राहिलं पावित्र्य आणि कुठं काय. आणि ज्ञानेश्वरीत तसं लिहिलं नुसतं तोंडापर्यंत जरी मांस गेलं तरी पापाला सुरुवात. हा. बापाला सुरुवात आहे. सुरुवात आहे. मांस खातात म्हणजे ते आपण प्रेतच म्हणतो ना. नाही तर काय, प्रेतच खातात ते. कारण मांस काढायचं म्हटलं अगोदर तर मारावं लागेल. हो. बकरी अगोदर मारल्याशिवाय आणि मग तिचं मांस आहे. हो. बकरी काय झाली? प्रेत झाली ना. प्रेत झाली. मग प्रेताचंच मांस करायचं. हा. मड्याचं मांस करायचं. मड्याचं मांस म्हणजे हिंदू धर्मात आहे. आणि या लोकांच्या संसर्गामुळे आपली परिस्थिती अशी झाली. हो हो. म्हणजे काय काय सांगा. किती जरी चांगलं असलं तरी आपल्या शास्त्राने त्याचा निषेध केलेला आहे. निश्चित केलेलं. आमचे जोग महाराज होते ना, मल्ल होते, साधे होते. लोकांचा असा आग्रह, मल्ल माणसाने मांस काय मांस खाल्लं पाहिजे. ते म्हणले कोणा सांगितलं तुम्हाला? केवळ दुधावरती एवढी शक्ती कमाल. दुधावरती हा. मांसाची डोळ्याने सुद्धा पाहिलं नाही. धर्म टिकवला. धर्म टिक. त्याची फार गरज आहे त्याची. हो. नाही तर स्वराचार वाढेल, खूप जास्त. खूप वाढेल स्वराचार. मनमानीपणा, मनमानीपणा. काही करा, हो. मानायचं नाही कोणाला. म्हणून आपले केंद्रामध्ये काय चाललेलं आहे तीच प्रथा येऊन आलेली. हा. पूर्वीचं शासन कसं चालत होतं? थोडं काही झालं की बाकडे फेकणं, आंदोलन करणं, जोरजोरात उड्या मारणं, बाहेर निघणं, हे करणं. मग राज्य चालेल कसं? हा. नाही राज्य कसं? हे याचाच अनुकरण पुढचे करायला लागले. पुढचे करते. हो. बरे करणारे निवडून गेलेले आहेत.
करणारे निवडून दिलेले आहेत. एवढा आणि मोठा तेच असं करतात. त्यांचं ते काय म्हणते बा, चांगलं होऊ देत नाही. एक महिन्याकरता सेशन चालते, ते काही नाही 8 दिवसातच पार पडते. भावी पिढीला हे हे आहे म्हटलं, पण ते धर्माचं क्षेत्र चालू देत नाही लोक, हो. चालू देत नाही म्हटलं. नाही. काय तुम्हाला करायचं ते घरी करून घ्या, बाहेर पडल्यानंतर अशक्यपणा होता, हम्म. अशक्यपणा होता म्हटलं. हो. गीतेत तर धर्माचं फार वर्णन केलेलं आहे, हा. भरपूर. ज्ञानेश्वर महाराजांचा पसायदान तो जगत प्रसिद्ध आहे, हो. जगत प्रसिद्ध आहे. जगत प्रसिद्ध आहे. दयाही ग्रंथ सामग्री आहे. विश्व ग्रंथ विश्व विश्व प्रार्थना आहे ना पसायदान आपले. विश्व प्रार्थनाच आहे ना पसायदान. विश्व किंबहुना सर्व सुखी किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोके. हा. भजतो आदिपुरकी अखंड. तेच. पूर्ण होणे ती लोकी, तिन्ही लोकांनी पूर्ण व्हावं. म्हणजे नुसते भारतापुरती नाही. जर पसायदानाचा अर्थ जर या लोकांना कळेल तर परप्रांतीय सुद्धा हे सोन्याच्या पर्वतावर मढवून ठेवतील. हा. हे दांडेकर महाराजांची उभं आहे. अच्छा. म्हणजे आपल्या हिंदू धर्मातलं असल्यामुळे तितकं दुर्लक्ष त्या लोकांना. हा. हा. चांगलं घ्यायला काही वाईट आहे का? नाही. कोणाकडून येतो चांगलं? हो. आता सर्प जरी त्याज्य असला, त्याच्या सर्पात असलेला मणी आपल्याला काय टाकून देतो का? नाही. मणी ग्राह्य आहे. मणिग्राही आहे. आज जरी दिसत नाही तरी शेवटी धर्मावर यावंच लागते. किंवा ना किंवा तरी म्हटलं धर्मावरती काय यावंच लागतं. यावंच लागते. किती सुंदर धर्म आहे. हो. हो. प्रवृत्ती लक्षण धर्म, निवृत्ती लक्षण धर्म. भावाने भावाशी कसं वागायचं किंवा पतीने पतीशी कसं वागायचं. अगोदर धर्म शिकवला, नंतर राष्ट्र निर्माण केले. हो. अगोदर संहिता, नंतर मग कृती. कृती. हा. हे सगळे हिंदू धर्मातच आहे फक्त. खरंच आहे. हम्म. विवेकानंदाने सांगितलं धर्म या नावाला फक्त हिंदू धर्मात शोभत, हा. बाकी शोभत नाही. नाही. म्हणून टाळ्या वाजल्या. हा. म्हणून टाळ्या वाजल्या. त्याला आपल्या धर्मातली न्यूनता कळाली. हा. आपल्या धर्मातला विशेष कळाला. विशेष काळ. त्यावेळेस असं सांगितलं जातं की त्यांना प्रतिनिधित्व करायचं होतं ना, तर आपल्या राज्यकर्त्यांनी पुढाकार दिला नव्हता. त्या गोलमाल परिस्थितीमध्ये तिथल्या ज्या ह्या होत्या त्यांनी त्यांना त्याची परमिशन दिली. म्हणजे शोकांतिकेची बाब होती ती. परधर्म्यांनी त्याला संधी दिली. हा. हे आपल्याकडचं आता काही लोक धर्मद्वेष्ट आहे, ते विष हे करतात म्हटलं. हो. हो. एकदा वृत्ती तयार झाली म्हणजे
चांगल्या काही म्हणजे स्वीकार करीत नाही. हा. पण ते शेवटी त्याला कळून चुकते, हेच तत्व चांगलं आहे. चोरी करणारा सुद्धा वाढत असे, चोरी न करणं हेच तत्व चांगलं आहे. कशावरून? इतराची चोरी करतो तो, हा. आणि घरामध्ये त्याला माहिती आहे आपण स्वतः ठेवला त्याच्यात पैसे खर्च लोक चोर. काढून घेत नाही. हे तत्व काय आहे? मान्य आहे ना. हो. आपल्या गीतेची शिकवण फार गोड आहे. हा. गीतेची शिकवण म्हटलं खूप छान आहे. फार चांगली आहे. जगमान्य ग्रंथ आहे. हो. पण ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी सगळं हृदयच खोललं. हो. हो. धुंडा महाराज फार वर्णन करायचे, हा. आम्ही ऐकायचे. ज्ञानेश्वरी तिची सर म्हटलं कोण आहे? कुणालाच नाही. माहितच काही अप्रतिम अवतार आहे हा. अप्रतिम अवतार आहे. हो. हो. वयाच्या 12-14व्या वर्षी एवढं मोठं कार्य, 22व्या वर्षात एवढं मोठं कार्य करून बसले इथे. हो. त्याची कीर्ती इतकी आहे म्हणून नुसत्या या लोकांनी सोन्याचा कडक बसवावा, तो देणगी घेणं सुधरेना. हा. देणगी घेणं सुधरेना. काय नावात ताकद आहे. कोणी कोणाला 5 पैसे देत नाही. खरंच ना. 1 महिन्यात की 15 दिवसातच सगळं झालं वाटतं बाबा, गोळा पैसे ते. आणि फक्त एक बोर्ड लागला होता तिथे, बाकी असं मागितलं बी नाही. नावात शक्ती. नावात शक्ती आहे. दुसऱ्याला शक्ती आहे का? नाही. अजूनही सुद्धा त्यांचं अस्तित्व काम करते. अस्तित्व काम करते. हो. मानव आहे. हो. जरी ते बसले असले तरी अस्तित्व काम करते. हो. हो. लोकांची अफाट श्रद्धा मावली. हा. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही पाहिलं तर मेन दरवाजा बंद, हा. तरी लोक तिथं येऊन नमस्कार करून जातात. लोकांची भावना, श्रद्धा भावना. श्रद्धा वाढलं. 750 वर्ष झाली. 750 वर्ष झाली. हो. कीर्ती अजून आहे तशीच आहे. नाही वाढत चालली. हो. हे भारताचं वैभवच आहे. हो. 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 ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथ महाराज वगैरे, हे काही शिवाजी महाराज, हे आपलं वैभवच आहे. हे वैभवच आहे. अभिमान घेण्याला योग्य आहे. अभिमान घेण्याला योग्य. हो. हो. आदर्श कोणाचा घ्यावा यांचा. यांचा ठेवायचा. आमचे जोग महाराज तसेच आहे. हो. हो. परत इथं हाकलून दिलं तरी जात नाही. हाकलून दिलं म्हटलं तरी जात नाही म्हटलं. हा. आणि दुसरे किती सोयी करता तरी येत नाही. कारण त्याची का जोग महाराजाचा लागते ना. जोग महाराज हा. रिझर्व्ह बँकचा शिक्का लागतो कागदावर नाही. नोट कुठे चालतं. इथे पुण्याहून येऊन इथे देह ठेवला त्यांनी. हो. हे आश्चर्यकारक मानावं लागतं. हो. हो. म्हणजे तिथून येईपर्यंत इथं त्यांनी हेच इथं आलं की देह ठेवला. हे झालं. इतिहास चांगला आहे. जोग महाराजाचं चरित्र लिहिलं आहे. हा. अगदी मग मामासाहेबांनी लिहिलं आहे. सामान्य माणसाने नाही. हा. कशाला खोटं लिहिते. बरोबर आहे. आणि त्यावेळी ते पाहणाऱ्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे.
हा, त्या कालामध्ये. त्या कालामध्ये. आम्हाला आळंदीला देह सोड ठेवायचा आहे. आज आम्हाला कुठे ठेवायचं आहे? आळंदीला. आणि ते कृती करून दाखवले. हा, म्हणजे सांगितलं बी आणि कृतीत बी आणलं तसं. कृती. हो हो. पुण्याला देह ठेवायचा नाही. नाही, कुठे? आळंदीत. आळंदी. आणि ठेवला पण. इथे घेऊन ठेव. वा. ही आघाडीत घटना आहे. यांना पूर्वसंकेतच असतील ना ह्या सगळ्या गोष्टी. सगळं. हा. मागच्या जन्मामध्ये आम्ही ज्ञानेश्वर महाराजांची भई होतो पालखीला. पालखीला. वा. म्हणजे मागच्या जन्माचं ज्ञान झालं होतं. हो हो. असामान्य पुरुष. असामान्य. म्हणून ही संस्था भरभराटील आहे. हो. आणि अजून पण तसंच चाललंय. आणि किती महात्मे तयार होत आहेत परत इथे. 100 वर्ष टिकले. 100. हो. पण रास नाही, भरभराट आहे. भरभराट आहे. 100 वर्ष टिकणं फार कठीण झालं. आळंदी म्हणलं की जोगबाबाचं नाव येतच. हा. म्हणजे आळंदीन जोगबाबाचं नाव असं सेपरेट होतच नाही. महाराष्ट्रातल्या बाहेरचा माणूस आळंदी आणि आपली वारकरी शिक्षण संस्था म्हणजे आस्थेचे स्थान आहे सर्वांचे. आणि आता सगळे गुरुवारी आहेत ते पण सगळ्यांचे पूज्य नाही नाही, निष्काम काम करणार. हा हा. कोणी कशाची अपेक्षा करे? हो हो. मानावं लागलं. तरुणपणा घालवणार. हो हो. आणि मग पुढचा पुढे तोच आदर्श घेऊन चालते. हा, म्हणजे काही इच्छा अपेक्षा कुणाच्याच काही राहत नाही. आणि मनात चालू नाही. हो हो. इथे सेवा करणारे सुद्धा तसेच आहे. हा हा. बाया सुद्धा स्वयंपाक करणाऱ्या. हो. निष्काम वृत्तीने सेवा करतात. निष्काम वृत्तीने. आणि म्हणूनच इथे आपल्या मधुकरीचा हे पडतो. हो. गावातल्या लोकांना परखेड्यातल्या लोकांना इथल्या याला मधुकरी देते आनंद वाटतो. हो हो. आनंद वाटला मला. हो हो. कारण 30-35 पोरं कदम माऊलीच्या मधुकरी आणतात. हा, मला माऊलीनीच सांगितलं एवढ्या मुलांची मधुकरी येते म्हणे आणि रोज येते. म्हणजे मला आधी माहित नव्हतं ह्या गोष्टीचं. आणि एक जणांनी सांगितलं आम्ही जायच्या वेळेला ते वाटच पाहत असतात की कधी येतील. म्हणजे असं द्यायचंय म्हणून द्यायचं नाही, आनंदाने किंवा आमचा एक माऊलीला एक घास जातोय म्हणून. पहिले भाकर माऊली काढून ठेवतात. हा. डॉक्टर हे लोक पण पुण्यवान असते ह्या कृषीतले. त्यांना आनंद वाटतो. हो, आनंद वाट वाटतो. पाहत असतात. हो हो. काही तर सण केला सणाच्या दिवशी तर तो अगोदर नैवेद्य ज्ञानेश्वर महाराजांना दाखवल्याशिवाय दिला. किती जरी भूक लागली, वेळ झाला हो हो. तरी सुद्धा ग्रहण करणार नाही. माप श्रद्धा आहे ज्ञानेश्वर. हो हो. प्रश्नच नाही काय. संजीवन समाधी. संजीवन समाधी. इतिहासात असं लिहून ठेवलेलं आहे. हा. भगवान शंकराने सांगितलं पार्वतीला हो. भगवान विष्णू इथे अवतीर्ण होणार आहे. हा. आळंदीला. हो. इथे अवतार घेणार आहे. हा. आणि बाळ लीला करणार आहे. अच्छा. रेडा बोलवणं, हे करणं वगैरे. हा. भिंत चालवणं. हो. कारण लीला केल्या. हा हा. मांडे थापले. मांडे थापले. बऱ्याचशा भिंत चालवली. बऱ्याचशा लीला केल्या तर आपल्याला काय हो. होतं. हा, यापेक्षाही अजूक असू शकतात. थोड्या माहिती आहे. हा हा.
आता एक ज्ञानेश्वरीच माहिती आहे, बाकी काही ग्रंथ लिहिले नसेल का ज्ञानेश्वर महाराज, हां हां पण प्रचलित कोण आहे ज्ञानेश्वरी. ते काय जे मुखातून बोलते तो ग्रंथ होतो, हां हां पण प्रचलित किती आहे. हो हो. लिहिणारे पण मृत्यूतून उठून लिहायला होतं ना. डॉक्टर साहेबाचा बराच वेळ घेतला. मी आलो होतो, पाठ चालू होता, मग परत गेलो. बऱ्यापैकी वेळ असते 5 ते 6ची. अच्छा. पोरं